कधी तुम्ही असा एखादा पक्षी पाहिला आहे का जो वादळाला घाबरत नाही, तर त्याच वादळाचा वापर करून आपली उड्डाण आणखी उंच नेतो? असा पक्षी जो ढगांच्या पलीकडे जाऊन सूर्याच्या थेट प्रकाशात डोळे रोखून ओढतो, जेव्हा बाकी सगळे पक्षी झाडांच्या आड लपलेले असतात. तो पक्षी म्हणजे ईगल, गरुड. पण आज आपण कोणत्याही पक्षाची गोष्ट ऐकायला आलेलो नाही. आज आपण बोलतोय त्या विचारसरणीबद्दल, त्या माइंडसेटबद्दल, ज्याने इतिहासात लाखो लोकांना उंचीवर पोहोचवलं आहे. द ईगल माइंडसेट. आयुष्यात कधी असा काळ येतो जेव्हा सगळं काही विखुरलेलं वाटतं, पुढचा मार्गच दिसत नाही. लोक कमी लेखतात, हसतात आणि आपण स्वतःही स्वतःवर शंका घ्यायला लागतो. अशावेळी ही कथा फक्त आपल्यासाठीच असते. ईगल हा साधा पक्षी नाही. तो जरी पृथ्वीवर जन्माला येतो तरी त्याची विचारशक्ती आकाशाइतकी उंच असते. तो छोट्या गोष्टींमध्ये अडकत नाही, तर वर उठतो, स्वतःला वेगळं करतो आणि तिथपर्यंत पोहोचतो जिथे पोहोचण्याचं धाडस फार थोड्यांमध्ये असतं. हे फक्त एक पक्षी करू शकतो असं नाही, आपणही करू शकतो. आपल्या आतही तोच फोकस, तीच स्पष्टता, तीच ताकद आणि तोच संयम आहे. फरक इतकाच की गरुडाला माहीत असतं त्याला नेमकं काय हवं आहे, आणि आपण अनेकदा आपलीच ताकद विसरतो. ईगलची सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे त्याची दृष्टी. त्याची नजर मैलाहून मैल दूर पाहू शकते. जर आपली विचारसुद्धा इतकी स्पष्ट झाली तर आपण आपली ध्येये आधीच पाहू शकतो आणि विचलनांपासून स्वतःला वाचवू शकतो. पण ही गोष्ट फक्त दृष्टीची नाही, ती आहे शांत तयारीची आणि त्या एकटेपणाची जे ईगल स्वतः निवडतो. तो कधी कळपात उडत नाही, गर्दीत चालत नाही. तो स्वतःची दिशा स्वतः ठरवतो आणि हाच माइंडसेट त्याला इतरांपेक्षा वेगळा बनवतो. जेव्हा संपूर्ण जग सांगत असतं की तू हे करू शकत नाहीस, तेव्हा स्वतःच्या आतल्या आवाजाने म्हणायचं, मी गरुड आहे, मला वादळांची भीती वाटत नाही. ईगल माइंडसेट आपल्याला शिकवतो कधी शांत राहायचं, कधी वार करायचा आणि कधी स्वतःलाच बदलायचं. ईगलच्या आयुष्यातही एक वेळ येते जेव्हा तो जुने पंख, जुनी चोच सोडून स्वतःला नव्याने घडवतो. ही प्रक्रिया वेदनादायक आणि एकटी असते, पण त्यानंतर तो पुन्हा अधिक शक्तिशाली आणि अधिक फोकस्ड होऊन उडायला तयार होतो. त्यामुळे आपल्यालाही स्वतःला विचारायला हवं, मी बदलू शकतो का? मी पुन्हा उडू शकतो का? ईगल फक्त जगत नाही, तो भरभराट करतो. तो भीतीने नाही तर विश्वासाने उडतो. आजच्या वेगवान, गोंगाटाने भरलेल्या जगात जर आपण ईगलसारखी आपली नजर लक्ष्यावर ठेवली तर कितीही अडथळे असले तरी आपण आपली ध्येये गाठू शकतो. ईगल माइंडसेट सांगतो की खालून उडणं थांबवा, भीतीची विचारसरणी सोडा, कारण आपला जन्म उंच उडण्यासाठीच झाला आहे. आपल्या आत ती क्षमता आहे जी आज झोपलेली आहे, फक्त तिला जागं करायचं आहे. आता वेळ आहे विचार बदलण्याची, दृष्टी उंचावण्याची आणि स्वतःशी वचन देण्याची की आता आपलं उड्डाण कोणीही थांबवू शकणार नाही, कारण आकाश ही मर्यादा नाही, ती फक्त सुरुवात आहे. गरुड उंचीवर पोहोचतो कारण तो हवेतल्या अस्थिरतेला घाबरत नाही. त्याला माहीत असतं की स्थैर्य हवेत मिळत नाही, ते स्वतः निर्माण करावं लागतं, आणि तेही गोंधळाच्या मध्यभागी. आता विचार करा, जर एका पक्षात इतकी हिंमत असू शकते तर तुमच्यात का नाही? तुमच्यातही तीच ताकद आहे. फरक इतकाच की बाज स्वतःवर विश्वास ठेवतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतल्या भीतीला घट्ट धरून बसलेले असता तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही. अनेकदा धैर्य हे भीतीच्या मध्यातूनच जन्माला येतं, आणि त्या धैर्याला जागं करणं हीच या माइंडसेटची सुरुवात आहे. वादळाच्या वर उभं राहा ही कविता नाही, तो एक कृती आहे, एक निर्णय आहे, स्वतःशी केलेलं वचन आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी कोसळणार नाही, मी उडणार आहे. लक्षात ठेवा, वादळ फक्त धैर्यवानांची परीक्षा घेत नाही, ते त्यांना घडवतही. जे या अग्निपरीक्षेतून जातात तेच पुढे दंतकथा बनतात. त्यामुळे आता निर्णय तुमचा आहे, लपून जगायचं की वादळांशी लढून आकाशाला गवसणी घ्यायची. ईगल माइंडसेटची सुरुवात तिथून होते जिथे भीती संपते आणि उड्डाण सुरू होतं. ईगल विजन म्हणजे स्पष्टता आणि फोकसची शक्ती. एकदा डोंगरांमध्ये वसलेल्या एका गावात एक वृद्ध माणूस लोकांना नेहमी एक प्रश्न विचारायचा. तो म्हणायचा, जर मी तुमच्या डोळ्यांसमोर एक मोठा दगड ठेवला आणि त्यामागे खजिना लपवला तर तुम्हाला तो दिसेल का? लोक हसत म्हणायचे, नाही, दगड हटेपर्यंत खजिना दिसणार नाही. तेव्हा तो वृद्ध शांतपणे सांगायचा, अगदी तसंच, जोपर्यंत तुमच्या विचारांवर भ्रम, भीती आणि फालतू गोष्टींचं ओझं आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं खरं ध्येय कधीच दिसणार नाही. ईगलची नजर इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी असते. त्याच्या दृष्टिकोनात स्पष्टता आणि तीव्र फोकस असतो. तो मैलाहून मैल दूर असलेल्या शिकारीला पाहूनही आपला मार्ग बदलत नाही. तो थेट त्याच दिशेने जातो जिथे त्याचं लक्ष असतं. आता प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यात असा फोकस आहे का?
आपण रोज किती दिशांनी पळत असतो, कधी लोकांच्या बोलण्याने दुखावले जातो, कधी सोशल मीडियाच्या गोंधळात स्वतःला हरवून जातो, तर कधी छोट्या छोट्या विचलनांमुळे आपल्या ध्येयापासून दूर जातो. मग आपण म्हणतो, मी प्रयत्न तर करतोय पण काहीच होत नाही. खरं म्हणजे आपले प्रयत्न विखुरलेले असतात आणि दृष्टी धुसर. गरुडासारखी स्पष्टता हवी असेल तर आधी स्वतःला विचारलं पाहिजे, माझी नजर काय पाहतेय, ध्येय की फक्त वाटेतली धूळ? ईगल कधीच प्रत्येक उडणाऱ्या किड्यामागे जात नाही. तो फक्त त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो जिथे परिणाम मिळणार असतो. कारण दृष्टी म्हणजे फक्त पाहणं नाही, दृष्टी म्हणजे स्वप्नांना डोळ्यांत साठवून रोज त्यांना सत्यात उतरवण्याची जिद्द. ईगल माइंडसेटचा दुसरा नियम सांगतो, गोंगाटाच्या पलीकडे पहा, लक्ष्यावर लक्ष ठेवा. आजच्या जगात सर्वात मोठी लक्झरी पैसा, घर किंवा गाडी नाही, तर स्पष्टता आहे. जर तुमच्याकडे ती असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. ही स्पष्टता मिळते शांततेतून. रोज थोडा वेळ गोंगाटापासून दूर रहा, स्वतःशी बोला, आतल्या आवाजाला ऐका. तो आवाज जो सांगतो तू यापेक्षा मोठं विचार करू शकतोस. तुमची ध्येय स्पष्ट करा, कारण अस्पष्ट स्वप्न अस्पष्ट परिणाम देतात. पण ठाम ध्येय प्रत्येक विचलन कापून टाकतं. गरुडाचा तिसरा धडा आहे, उद्देशासोबत उड्डाण करा. बाज उंच उडतो कारण त्याला माहीत असतं की त्याला कुठे जायचं आहे. त्याच्या उड्डाणाला दिशा असते, उद्देश असतो. माणसाचं आयुष्यही तेव्हाच अर्थपूर्ण होतं जेव्हा प्रत्येक सकाळ एका कारणासाठी सुरू होते. आज बहुतेक लोक फक्त जगत नाहीत, ते फक्त तग धरत आहेत, कारण त्यांना त्यांचा उद्देशच माहीत नाही. पण आत कुठेतरी एक आवाज अजूनही विचारतो, हेच का माझं आयुष्य? आणि तिथूनच ईगल माइंडसेटची खरी उड्डाण सुरू होते. उद्देश म्हणजे योजना नाही, उद्देश म्हणजे एक हाक आहे. ती ऐकायची आणि जगायची. जेव्हा तुमचं उड्डाण उद्देशाशी जोडलेलं असतं तेव्हा थकवाही प्रेरणादायी वाटतो आणि अपयशही शिकवण देतं. कारण उद्देशाशिवाय उड्डाण म्हणजे भटकंती, पण उद्देशासह उड्डाण म्हणजे इतिहास घडवणं. ईगल माइंडसेटचा पुढचा धडा आहे, अचूकतेने शिकार करा. गरुडाची खरी ताकद उंचीत नाही तर त्याच्या रणनीतीत आहे. तो प्रत्येक गोष्टीमागे धावत नाही. तो संयम ठेवतो, निरीक्षण करतो, योग्य क्षणाची वाट पाहतो आणि मग एकाच अचूक झेपेत आपलं लक्ष्य साध्य करतो. आयुष्यातही यश मिळतं ते सगळीकडे धावून नाही, तर योग्य गोष्टीवर योग्य वेळी पूर्ण ताकद लावल्याने. आपण अनेकदा प्रत्येक संधी, प्रत्येक चमकदार आकर्षण आणि प्रत्येक ट्रेंडच्या मागे धावतो. पण गरुडासारखा विचार करा, तो प्रत्येक उडणाऱ्या किड्याच्या मागे जातो का? नाही. तो फक्त त्याच शिकारीवर लक्ष केंद्रित करतो ज्याची किंमत असते. इथेच खरा फरक निर्माण होतो. निवडक फोकस, शुद्ध शिस्त आणि अचूक अंमलबजावणी. तुम्ही दिवसाला 12-14 तास काम करू शकता, पण त्या कामामागे रणनीती नसेल तर ते फक्त धावपळ ठरते, प्रगती नाही. गरुड आपल्याला शिकवतो, कमी उडा पण योग्य उडा. कमी करा पण प्रभावीपणे करा. कमी वार करा पण यशस्वी वार करा. शिस्त हे गरुडाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा इतर पक्षी गोंगाट करत असतात तेव्हा तो शांतपणे वाट पाहत असतो. जेव्हा सगळे घाबरलेले असतात तेव्हा तो मोजून मापून उड्डाण करतो आणि योग्य क्षण आला की गरुड विजेसारखा अचूक वार करतो. तुमच्या आयुष्यातही अशीच अचूकता हवी. दररोज सकाळी उठून स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी असं काही करतोय जे मला माझ्या ध्येयाच्या जवळ नेतंय की फक्त रुटीनमध्ये अडकून वेळ घालवतोय? रणनीती म्हणजे फक्त योजना बनवणं नाही, तर प्रत्येक कृतीमागचं कारण जाणणं, प्रत्येक क्षणाचा हिशेब ठेवणं आणि प्रत्येक ऊर्जेला योग्य दिशेने वापरणं. शिस्त म्हणजे ते काम करणं जेव्हा करावंसं वाटत नाही, कारण तुम्हाला माहीत असतं की तेच योग्य आहे. गरुडासारखी अंतःप्रेरणा धारदार करावी लागते. जेव्हा बाकी जग साजरे करत असतं तेव्हा कदाचित तुम्हाला तयारी करावी लागेल, कारण जेव्हा ते थकतील तेव्हा तुम्ही उंच उडत असाल, कारण तुमची तयारी अचूक असेल. गरुड कधीही अनेक प्रयत्न करत नाही, तो एकच वार करतो, पण तो भार इतिहास घडवणारा असतो. आयुष्य ही जंगलासारखंच आहे, जिथे जिंकतो तोच जो वेळ, तंत्र आणि लक्षाचा मास्टर असतो. म्हणून गरुडासारखं विकार करा, तयारी करा, विचलनांपासून दूर रहा, प्रत्येक संधीचं मूल्यांकन करा आणि योग्य क्षणी एकाच झेपेत विजय मिळवा. गरुड कधी कळपात उडत नाही, तो एकटाच उडतो. शांतता त्याची सोय असते, आकाश त्याचा मार्ग आणि एकलेपणा त्याची ताकद. माणूस मात्र एकलेपणाला घाबरतो. आपल्याला सतत साथ, मान्यता, कौतुक हवं असतं. पण खरी वाढ कधी होते?
जेव्हा गोंगाट थांबतो, गर्दी दूर जाते आणि आपण पहिल्यांदा स्वतःचा खरा आवाज ऐकतो. गरुड एकटा उडतो. कुणी टाळ्या वाजवत नाही, कुणी शाबासकी देत नाही, तरीही तो उडतो, कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो. खरी अंतर्गत ताकद तीच असते जी कौतुकाशिवायही काम करू शकते. आपली मोठी कमकुवती ही नाही की आपण हरतो, तर ही आहे की आपण स्वतःबरोबर शांतपणे बसू शकत नाही. पण गरुड वादळात लपून बसत नाही, तो आणखी उंच उडतो. कारण त्याला माहीत असतं की एकलेपणात भीती नसते, दिशा असते. ज्यांनी आयुष्यात काही मोठं केलं आहे त्यांनी कधीतरी एकटं चालायला शिकलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे फक्त एकटे निर्णय घेणं नाही, तर भावनिक आत्मनिर्भरता. जेव्हा तुम्ही म्हणू शकता, मला कुणाच्या मान्यतेची गरज नाही, मला माहीत आहे मी कोण आहे आणि कुठे चाललो आहे, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. गरुडाला इतर काय विचार करतात याची पर्वा नसते. त्याचं उड्डाण त्याची गोष्ट असते. आणि हीच ताकदीची सर्वात शुद्ध रूपं आहेत. जर आज तुम्हाला एकटं वाटत असेल तर स्वतःला कमकुवत समजू नका. कदाचित हाच तो काळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाऊ शकता. जो माणूस स्वतःबरोबर राहायला शिकतो तो कोणतीही गर्दी हाताळू शकतो. गरुडासारखं एकटं उडायला शिकलात तर तुम्ही कधीच कुणाच्या सावलीत राहणार नाही. आपण सगळे कधी ना कधी पडलो आहोत, इतके की वाटलं आता काहीच उरलेलं नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गरुड कधीतरी जमिनीवर आपटलेला असतो. गरुडाच्या आयुष्यात एक टप्पा येतो जिथे त्याला 2 पर्याय असतात: हळूहळू मरणं किंवा वेदनापूर्ण बदलातून स्वतःला नव्याने घडवणं. तो जुनी चोच, जुने पंजे, जुने पंख सोडतो. प्रक्रिया वेदनापूर्ण असते, पण त्याच वेदनेतून तो नव्याने जन्म घेतो आणि पुन्हा अधिक ताकदीने उडतो. तुमच्या अपयशांचा अर्थ तुमची कहाणी संपली असा नाही. ती फक्त एक विराम आहे, स्वतःकडे पाहण्यासाठी आणि ठरवण्यासाठी की मी तुटून विखरायचं की तुटून पुन्हा घडायचं. तुटणं चुकीचं नाही, पण तिथेच पडून राहणं ही निवड असते. गरुड माइंडसेट शिकवतो, प्रत्येक पडझड ही पुढच्या उड्डाणाची सुरुवात असते. आता स्वतःला विचारा, मी गरुडासारखा विचार करतोय की अजूनही गर्दीत उडतोय? कारण गरुड बनणं म्हणजे फक्त उंची गाठणं नाही, ती एक विचारसरणी आहे. भीतीपासून न पळता तिचा सामना करणारी, वादळांचा उपयोग उड्डाणासाठी करणारी आणि शांततेत तयारी करून योग्य क्षणी जगाला थक्क करणारी. आता तुमची पाळी आहे. फक्त जगू नका, गरुडासारखे उंच उडा. कारण जो गरुडासारखा विचार करतो तो फक्त आकाशात उडत नाही, तो आकाशाची व्याख्याच बदलतो.